मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं. उपोषण सोडताना जरांगे पाटील झाले भावुक. मनोज जरांगे पाटील यांच्या जवळपास सर्व मागण्या राज्य सरकारने आज मान्य केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन सुरू केलं होतं. मुंबईच्या आझाद मैदानावर त्यांचं आंदोलन सुरू होतं. आज आंदोलनाचा 5वा दिवस होता. या आंदोलनात महाराष्ट्रातील लाखो मराठा आंदोलक सहभागी झाले होते. मनोज जरांगे पाटील यांच्या जवळपास सर्व मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या आहेत. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडलं आहे. राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचे आभार मानले आहे. तसेच उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. उपोषण सोडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे यांनी म्हटलं की माझ्या समाजाचं कल्याण झालं, असं सांगत सर्व आंदोलकांनी आता मुंबईतून पुन्हा आपापल्या गावी जाताना शांततेत जावं, असं आव्हानही त्यांनी मराठा आंदोलकांना केलं आहे. मनोज जरांगेंनी काय म्हटलं? महाराष्ट्रात मराठ्यांचा विजय झाला आहे. आज मराठा समाजासाठी सोन्याचा दिवस आहे. माझ्या समाजाचं कल्याण झालं आहे, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सर्व आंदोलकांचे आभार मानले आहे. राज्य सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या? मनोज जरांगेच्या 5 मागण्या सरकारकडून मान्य. नंबर 1, हैदराबाद गॅझेटियरला मंत्रिमंडळ उपसमितीची मान्यता. नंबर 2, मराठा आंदोलकावरील सर्व गुन्हे सप्टेंबर अखेर मागे घेणार. नंबर 3, सातारा गॅझेटियर महिन्याभरात लागू करणार. नंबर 4, आंदोलनासाठी बलिदान देणाऱ्यांना सरकार 15 कोटींची मदत देणार. नंबर 5, 58 लाख कुणबी नोंदीच्या याद्या ग्रामपंचायतीत लावणार. अशा मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. आंदोलकांचा जल्लोष. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर मराठा आंदोलकांनी एकच जल्लोष केला आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या नावाने आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देत परिसर दणाणून सोडला आहे. तसेच मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्याचं सांगत आंदोलन यशस्वी झाल्याच्या प्रतिक्रिया आंदोलकांनी दिल्या आहे.